धाराशिव जिले में बारिश की कमी के चलते अब भी 109 गांव के 179 कुओं का अधिग्रहण जारी है, जिसके जरिए ग्रामीणों को पानी की आपूर्ति की जा रही है। जिलाधिकारी कीर्ति किरण पुजार ने बताया कि जिले में अब तक सिर्फ 135 में भी बारिश हुई है। बारिश शुरू होने के बाद खेती में कामों में तेजी आई है और बुआई का कार्य भी बढ़ रहा है। उन्होंने बताया कि जिले में चल रहे टैंकर बंद कर दिए गए हैं, लेकिन जलापूर्ति की व्यवस्था जारी है। वर्ष असल्यामुळे पाऊस आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उशिराने पडले। आतापर्यंत 135 mm पाऊस पडले आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी मार्च आणि जून महिन्यामध्ये आपण टोटल 19 टँकर्स आपण पुरवलं होतो। पण आता टँकर आता आपण बंद केलेली आहे। बट विहीर अधिग्रहण 189 विहीर अधिग्रहण आज पण आहे आणि 109 गावामध्ये विहीर अधिग्रहण करून आपण पाणी पुरवत आहोत। दुसरीकडे अपुऱ्या पावसामुळे पेरणीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। जुलैच्या आता पहिल्या काही दिवसांपर्यंत किती पेरणीचं क्षेत्र झालंय आणि काय संकट आहेत आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 135 mm पाऊस पडल्यानंतर आता लगभग 10% पेरणी झालेली आहे आणि आता पेरणीला गती मिळाली आहे आणि आपण सर्व कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना एल निनोच्या वर्षी जे काही उपाययोजना करायची आहे, BBF तंत्रज्ञान वापर असो किंवा इंटरक्रॉपिंग असो, सोयाबीन आणि तूर याची इंटरक्रॉपिंग असो, असा एक कंटिन्जन्सी प्लॅन तयार करून त्यांना आपण शेअर केलेली आहे। त्या पद्धतीने सध्या शेतकरी बांधव पेरणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। एकूण क्षेत्र किती खरीपासाठी आणि किती झाले? आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र आहे 6,6 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी आपण आपला या 6.5 लाख हेक्टर पैकी लगभग 80% पेरणी सोयाबीनची असतात। सो आता 10% प्रमाणे एक 50 ते 60 हजार पेरणी झाल्या असतील।